नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे। 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला। निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या। गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे। सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली। दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती। तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती। या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे। 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला। निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या। गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे। सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली। दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती। तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती। या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार
यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया, रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया, रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे.
सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे.
हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटाच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया, रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटाच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया, रील स्टार,
टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती.
या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। सिनेमाची कमाई 1,19,00,000 रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे। 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला। निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या। गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे। सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली। दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती। तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती। या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। सिनेमाची कमाई 1,19,00,000 रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे। 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला। निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या। गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे। सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली। दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती। तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता।
चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती, तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1,19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती, तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1,19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे.
सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती, तर पाचव्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1,19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती, तर पाचव्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1,19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे.
25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे। 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला। निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या। गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे। सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली। दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती। तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती। या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे। 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला। निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या। गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे। सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली। दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती। तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती। या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा
ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे। 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला। निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या। गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे। सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली। दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती। तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती। या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे। 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला। निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या। गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे। सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली। दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती। तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती। या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे।
सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा सध्या चर्चेमध्ये आहे. 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या 6 दिवसात सिनेमाने 1 कोटीच्या वर कमाई केली असली तरी सिनेमाचं बजेटच्या मानाने ही कमाई कमी दिसून येत आहे. सूरज चव्हाणच्या या सिनेमानं पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 24 लाखाची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी या कमाईमध्ये घट झाली होती. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाखाची गल्ला जमवला होता. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली होती तर 5व्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 9 लाखाची कमाई केली होती. या सिनेमाने 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सिनेमाची कमाई 1 कोटी 19 लाख रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे.
हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.